with respect to x. Evaluate the following functions with respect to x, or integrate the following functions with respect to x. जे स्टँडर्ड रिझल्ट इथपर्यंत आपण पाहिले त्या स्टँडर्ड रिझल्ट्सवर डिपेंड असणारे डायरेक्ट एक्झाम्पल्स, डायरेक्ट टाईप. इंटिग्रेशन्समध्ये डायरेक्ट टाईपच थोडा जास्त त्रासदायक ठरतो, कारण यात कुठल्याही प्रकारचं स्पेसिफिक कॉम्बिनेशन नसतं. त्यामुळे प्रॉब्लेम मधल्या टर्म्सवरून आपल्याला व्यवस्थित आयडेंटिफाय करावं लागतं. पुढचे जे टाईप्स असणार आहेत, टिपिकल प्रोसेस, टिपिकल मेथड त्यासाठी अवेलेबल असणार आहे. पण यात मात्र प्रत्येक प्रॉब्लेम हा डिफरंट सिम्प्लिफिकेशनचा आहे. हे सिम्प्लिफिकेशन्स कम्प्लिटली, जसे आपण डेरिव्हेटिव्हमध्ये काही सिम्प्लिफिकेशन्स पाहिले तेही यामध्ये आहेत, किंवा काही अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन्स आहेत, या सर्वांचा यूज यामध्ये करायचा आहे. सो फर्स्ट वन, इंटिग्रल 3x² - 5 bracket square into dx. This one is the integration. We have to evaluate this integral. First of all, जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये जे दिलेलं फंक्शन आहे त्याला y इक्वल टू कन्सिडर करायचं, त्यामध्ये गिव्हन इंटिग्रेशन इक्वल टू आय हे आपण कन्सिडर करणार. लेट आय इक्वल टू 3x² - 5 bracket square into dx. Now how to evaluate this integration now? आता हे इंटिग्रेशन कसं इव्हॅल्युएट करणार? x⁻n चा फॉर्म्युला कसा यूज करता येईल यामध्ये? आता 3x² - 5 ब्रॅकेट रेस टू 3 अपॉन 3 आणि पुन्हा 1 अपॉन. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे जो आपण सेकंड ग्रुप पाहिलेला आहे फॉर्म्युलांचा, केअरफुली ऑब्झर्व करा. च्या जागी ax + b असेल तरच त्या फॉर्म्युलांचा आपण यूज करू शकतो. इथं ax + b नाही, ax² + b च्या स्वरूपात आहे. डिफरन्शिएशन इंटिग्रेशन मधला सगळ्यात मोठा फरक हाच की डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण फंक्शन्सचे, कॉम्पोजिट फंक्शन्सचे रूल वापरून डायरेक्ट डिफरन्शिएशन घेत जातो स्टेप बाय स्टेप. इंटिग्रेशन मध्ये अशी प्रोसेस होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आधी इंटिग्रेशन मध्ये काय करायचं नाही ते आधी लक्षात घ्या. जसं आपण 3x² - 5 ब्रॅकेट स्क्वेअर याचा जर आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायला सांगितला तर आधी या पूर्ण ब्रॅकेटला x गृहीत धरून आपण x⁻n चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह n × x⁻n - 1 म्हणजेच 2 × 3x² - 5 आणि पुन्हा या ब्रॅकेट मधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजेच 3x² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल. अशी सिक्वेन्स आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करतो, पण अशा प्रकारची प्रोसेस इंटिग्रेशन मध्ये यूज करता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं x⁻n चा रूल वापरून 3x² - 5 ब्रॅकेट क्यूब अपॉन 3 आणि मग पुन्हा एकतर या 3x² चं इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह असा प्रकार नाही. कॉम्पोजिट फंक्शनची प्रोसेस यामध्ये यूज करायची नाही इंटिग्रेशन मध्ये कधीच. आणि त्यामुळेच सेकंड फॉर्म्युलांचा जो ग्रुप आहे तो सेकंड फॉर्म्युलांचा ग्रुप अवेलेबल आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण sin x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहिला cos x, sin ax + b च्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहिला का? त्याचे डायरेक्ट प्रॉब्लेमच सॉल्व्ह केले, कारण त्यात कंपोजिट फंक्शनची प्रोसेस होती. इंटिग्रेशन मध्ये कंपोजिट फंक्शनची प्रोसेस नाही, त्यामुळं डायरेक्ट इंटिग्रेशन या पद्धतीने आपण घेऊ शकत नाही. मग त्या फॉर्म्युलांची आवश्यकता का? ax + b. जर 3x² - 5 ऐवजी
3x-5 असता तर आपण याला x⁻n चा फॉर्म्युला वापरू शकलो असतो. म्हणजे त्या ग्रुप मधला शेवटचा फॉर्म्युला ax + b ब्रॅकेट रेस टू n चा बघा कंपेअर करून ax + b ब्रॅकेट रेस टू n याचं इंटिग्रेशन येतं 1/a ax + b ब्रॅकेट रेस टू n + 1/n + 1 + c. x च्या जागी ax + b असेल तरच आपण हे रिझल्ट यूज करू शकतो असं याचं मीनिंग. म्हणजे जसं साइन x चं इंटिग्रेशन काय इंटिग्रेशन मायनस कॉस x मायनस कॉस x. मग साइन रूट x चं इंटिग्रेशन येईल का घेता नाही. साइनच्या समोर डिफरंट फंक्शन आहे हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. कॉम्पोजिट फंक्शनचे डायरेक्ट ते फॉर्म्युला यूज करता येत नाहीत. डेरिव्हेटिव्ह घेतो आपण साइन x चा डेरिव्हेटिव्ह कॉस x साइन रूट x चा डेरिव्हेटिव्ह कॉस रूट x साइन x चा डेरिव्हेटिव्ह कॉस x साइन रूट x चा डेरिव्हेटिव्ह कॉस रूट x. पण यात साइन x चं इंटिग्रेशन जरी मायनस कॉस x असेल तरी साइन रूट x चं डायरेक्ट इंटिग्रेशन मायनस कॉस रूट x घेता येणार नाही. हे कधी पॉसिबल आहे फक्त जर समजा त्याऐवजी साइन 4x किंवा 3x असेल. आता हे पॉसिबल आहे कारण x च्या जागी ax + b ही टर्म जर असेल तर यासाठी आपल्याकडे फॉर्म्युलांचा एक ग्रुपच पाहिला सेकंड ग्रुप. त्यांचा यूज करून साइन 4x चं इंटिग्रेशन आपण काय लिहू शकतो आता साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस x चा कोएफिशियंट काय x चा कोएफिशियंट 4 1/4 into cos 4x plus c minus 1/4 into cos 4x plus c असा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे इंटिग्रेशन्स मध्ये जे सर्व इनिशियल फॉर्म्युले आहेत पहिल्या ग्रुप मधले त्यांचा वापर आपण कोणकोणत्या सिच्युएशन्स मध्ये करू शकतो. एकतर x असतानाच किंवा x च्या जागी ax + b फारतात. याचा अर्थ त्यात हायर डिग्री टर्म किंवा इतर कुठलं फंक्शन ऑफ फंक्शन कॉम्पोजिट फंक्शन अशा प्रकारे असेल तर ते फॉर्म्युले यूज करता येत नाही. साइन x चं इंटिग्रेशन समजा मायनस कॉस x आहे साइन रूट x चं इंटिग्रेशन मायनस कॉस रूट x नाही घेता येणार किंवा साइन ऑफ लॉग x आहे याचं इंटिग्रेशन आपण मायनस कॉस ऑफ लॉग x नाही घेऊ शकत. ते फक्त कधी पॉसिबल आहे x च्या जागी ax + b या स्वरूपातली जर टर्म असेल तरच हे पॉसिबल आहे. आणि जे फॉर्म्युले आपण तयार केलेले आहेत x च्या जागी ax + b असेल तरच हे पॉसिबल आहे. कारण x चा कोएफिशियंट कॉन्स्टंट a असतो. कॉन्स्टंट आपण राईट साईडला शिफ्ट करतो. इथे साइन 4x म्हणजे हा ax + b च्या स्वरूपातच आहे. b कॉन्स्टंटची किंमत 0 x चा कोएफिशियंट 4 म्हणून 1/4. म्हणजे आता या प्रॉब्लेमसाठी तर आपण थोडक्यात फॉर्म्युला डायरेक्ट यूज करू शकत नाही. त्यासाठी एवढं सगळं. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. ब्रॅकेट साठी आपण x⁻n हा फॉर्म्युला इथे नाही वापरू शकत. जर 3x² ऐवजी फक्त 3x - 5 असता तर हे पॉसिबल झालं असतं. In this first type of integration, we have to first simplify the function into the form which can be used for the initial group or second group of results. दिलेल्या फंक्शनला जेवढे की आपण सगळे आतापर्यंत फॉर्म्युले दिलेले आहेत त्यापैकी कुठल्या तरी फॉर्म्युल्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचे आणि ते फॉर्म्युले यूज करायचे.
पहिल्या टाईपच्या प्रोसेससाठी, पहिल्या टाईपच्या पूर्ण ग्रुपसाठी एकच मेथड, की त्या एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करायचं. आता सिम्प्लिफाय मात्र प्रत्येक प्रॉब्लेमनुसार वेगळं होईल. इथे दोन टर्मच्या सबट्रॅक्शनचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर घेतला तर पूर्ण टर्म सेपरेट होतील. 3x स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू 3x स्क्वेअर इंटू 5 आणि प्लस 5चा स्क्वेअर काय येईल 25 इंटू dx. 3 स्क्वेअर म्हणजे 9, x रेज टू 4 मायनस 2 इंटू 3 6x 2 इंटू 3 इंटू 5 आहे. 6 इंटू 5 म्हणजे 30x स्क्वेअर, 30x स्क्वेअर प्लस 25 इंटू काय dx. आता यामध्ये इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीनुसार ॲडिशन सबट्रॅक्शनचं इंटिग्रेशन सेपरेट घेता येतं आणि कॉन्स्टंट जे आहेत ते इंटिग्रेशनच्या आउटसाइड आपण घेऊ शकतो. कॉन्स्टंट्स कॅन बी टेकन आउटसाइड. एक फॉर्म्युला मात्र यामध्ये आपला खालच्या लिस्टमध्ये कन्सिडर करायचा राहिला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0, बट इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट इज नॉट 0. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन 0 येत नाही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1चं इंटिग्रेशन काय येईल, 1चं इंटिग्रेशन काय येईल एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजेच 1चं इंटिग्रेशन काय एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1. डेफिनेशन नुसार सो इंटिग्रेशन ऑफ 1 इज म्हणजेच 1चं इंटिग्रेशन असतं एक्स. किंवा याला आपण आणखी एक प्रोसेस यूज करू शकतो. समजा आपल्याला 1चं इंटिग्रेशन फाइंड करायचं, 1 लाच आपण x रेज टू 0 लिहू शकतो. फॉर्म्युला यूज करायचं. काही फॉर्म्युला यूज केल्यानंतर x रेज टू n चा फॉर्म्युला, x रेज टू n चा फॉर्म्युला आहे x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. n ची किंमत 0 म्हणजे x रेज टू 0 प्लस 1 अपॉन 0 प्लस 1 प्लस c. x रेज टू 0 प्लस 1 म्हणजेच x अपॉन 1 प्लस c. म्हणजेच 1चं इंटिग्रेशन काय असतं x, कारण x चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो. मग 1चं इंटिग्रेशन x असेल, k हा कोणता एक कॉन्स्टंट आहे सपोज, त्याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तर 0 असतो, पण कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कधी 0 नसतं. लिमिट ऑफ कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 आणि इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट इज व्हेरिएबल. कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट असतं, डेरिव्हेटिव्ह 0 असतो आणि इंटिग्रेशन हे मात्र व्हेरिएबल फॉर्म मध्ये येतं. कारण का बा, हा समजा कॉन्स्टंट के आहे, त्याचं आपलं इंटिग्रेशन घ्यायचंय. कॉन्स्टंट आपण आउटसाइड इंटिग्रेशन घेऊ शकतो. के आउटसाइड इंटिग्रेशन घेतला, शिल्लक काय राहील इंटिग्रेशन मध्ये 1 राहणार. के जर आउटसाइड घेतला तर काय राहणार फक्त 1 आणि 1चं इंटिग्रेशन काय एक्स, म्हणजेच के इंटू एक्स प्लस 1चं इंटिग्रेशन येतं एक्स किंवा कॉन्स्टंट केचं इंटिग्रेशन येतं के एक्स. ओके, लाईकवाईज
हे दोन रिझल्ट त्या फॉर्म्युलाच्या लिस्टमध्ये ऍड करून घ्या. इंटिग्रेशन ऑफ 1 इक्वल टू एक्स प्लस सी integration of k equal to kx plus c. K चे integration kx plus c. So here we have to evaluate this integral. First of all, by the property of integration, we can separate the integrals by keeping constant outside. प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट घ्या, कॉन्स्टंट आउटसाइड ठेवा. जसं आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो तसंच. 9 कॉन्स्टंट आउटसाइड इंटिग्रेशन ऑफ x raised to 4 into dx minus 30 constant outside integration of x square into dx plus 25 constant outside integration of 1 into dx. 25 constant outside ठेवला, इंटिग्रेशन मध्ये फक्त 1 राहील. Now here for each term we can use the result of x raised to n. Integration of x raised to n as the formula. Integration of x raised to n is x raised to n plus 1 upon n plus 1 plus x raised to 4 चं इंटिग्रेशन x raised to 5 upon 5 minus 30 into पुढे आहे टर्म x square. x square चं इंटिग्रेशन काय येईल x cube upon 3 plus 25 into 1 चं इंटिग्रेशन x and plus constant of integration c. सगळ्या टर्मसाठी शेवटी एकच इंटिग्रेशन कॉन्स्टंट. सगळे इंटिग्रेशन घेतल्यानंतर प्रत्येक सेपरेट केलेल्या इंटिग्रेशनसाठी वेगळा कॉन्स्टंट गृहीत धरण्याची गरज नाही. मग यात फर्स्ट टर्म येईल 9x raised to 5 upon 5 मायनस इथे 3 ने डिवाइड करता येईल, दॅट इज 10x cube plus 25x plus c. यामध्ये आपण फक्त काय काय केलंय, ब्रॅकेट स्क्वेअर केलाय a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून. नंतर प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट कॉन्स्टंट आउटसाइड आणि डायरेक्ट x raised to n चा फॉर्म्युला.
यानंतर सेकंड इंटिग्रल x square into bracket 1 minus 2 upon x bracket square into dx. आता यामध्ये काय करणार पहा, फर्स्ट ऑफ ऑल दोन फंक्शन मध्ये इथं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनचा तर रूल नाही आपल्याकडे अजूनपर्यंत इंटिग्रेशनचा. ऍडिशन सबट्रॅक्शन्स मध्येच आपण फक्त सेपरेट घेऊ शकतो. एक्स स्क्वेअर ॲज इट इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन करता येईल. ब्रॅकेटचं एक्सपान्शन ए स्क्वेअर 1 स्क्वेअर minus 2 into 1 into 2 upon x, 2 into 1 into 2 upon x and plus b square म्हणजे 2 upon x चा स्क्वेअर 4 upon x स्क्वेअर into काय आला dx. a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून एक्सपान्शन. x स्क्वेअर ना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करता येईल लगेच, किंवा x स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 minus 2 into 2 म्हणजे 4 upon x plus 4 upon x square into dx. Multiply by x square inside the bracket. x square न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. x square into 1 म्हणजेच x square मायनस x square ला x डिवाइड होईल दुसऱ्या टर्म मध्ये 4x आणि शेवटच्या टर्म मध्ये x square कॅन्सल 4 into dx equal to इंटिग्रेशन ऑफ x square. x square आधी सेपरेट घ्या इंटिग्रेशन वाटल्यास. इंटिग्रेशन ऑफ x square into dx minus 4 constant outside integration of x into dx and plus 4 constant outside integration of 1 into dx. प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन सेपरेट, कॉन्स्टंट आउटसाइड. x स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेताना x रेज टू n चाच फॉर्म्युला परत x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल, x क्यूब अपॉन 3 मायनस 4 इंटू. आता x चं इंटिग्रेशन काय, x म्हणजेच x रेज टू 1, x म्हणजे x रेज टू 1 लिहिता येईल आणि त्याला x रेज टू n चा फॉर्म्युला आपण आता यूज करू शकतो. x रेज टू 1 चं इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 प्लस 4 इंटू 1 चं इंटिग्रेशन x प्लस शेवटी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. यामध्ये फक्त या ठिकाणी 2 कॅन्सल होईल म्हणजे टर्म येईल x क्यूब अपॉन 3 मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस c. यामध्ये डेरिव्हेटिव्ह सारखाच नंतरच्या एक्झाम्पल्स मध्ये या ज्या स्टेप आहेत त्या थोडा स्किप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये इंटिग्रेशन सेपरेट होतं आणि कॉन्स्टंट आउटसाइड येतात. ही प्रॉपर्टी डायरेक्ट म्हणजे इथे x स्क्वेअरचं इंटिग्रेशन डायरेक्ट x क्यूब अपॉन 3 आपण लिहू शकतो x रेज टू n च्या फॉर्म्युल्याने. 4 कॉन्स्टंट आउटसाइड
तो मात्र ठेवावा लागेल. एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट लिहिता येईल x²/2 आणि प्लस 4चं इंटिग्रेशन येईल 4x. हे थोडंसं सेपरेशन वगैरे सुरुवातीच्या एक्झाम्पल्समध्ये ओके, पण नंतर आणखी इतर स्टेप इन्क्रीज होत असल्यामुळे अशा प्रकारच्या स्टेप अवॉइड करायच्या. सोडा बरं. मॅक्सिमम जण a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आधी यूज करतात, मागच्या प्रॉब्लेम सारखाच वापरला तरी चालेल, त्या मेथडने इंटिग्रेशन घेतलं तरी चालेल. म्हणजे 5x ब्रॅकेट 5x मायनस 4चा ब्रॅकेट स्क्वेअर 25x² मायनस 20x 40x प्लस 16 अशा प्रकारे, म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. इट्स ओके. पण त्यावेळी आन्सर स्टँडर्ड फॉर्ममध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये ऑप्शन ज्या फॉर्ममध्ये त्याचा जर विचार केला तर मग आन्सर मॅच होत नाही आणि कुठेतरी मिस्टेक झाल्यासारखं वाटतं. ax प्लस बीच्या स्वरूपातली टर्म आहे. एक्सचा स्क्वेअर आहे का त्यामध्ये? एक्सचा स्क्वेअर किंवा एक्सचा क्यूब किंवा डिनॉमिनेटरला एक्स वगैरे, ही टर्म कम्प्लिटली ax प्लस बी या फॉर्ममध्ये. ax प्लस बीचं इंटिग्रेशन काय असणार? ब्रॅकेट रेस टू एनचं. directly we can use the formula. Last formula, ax plus b bracket raised to n equal to 1 upon ax plus b bracket raised to n plus 1 upon n plus 1. म्हणजे xच्या कोएफिशियंटने आधी डिवाइड करायचं आहे. दॅट इज 1 upon 5 into 5x minus 4 bracket raised to 3 upon 3 plus c. ax plus b raised to n plus 1 upon n plus 1 and equal to 5x minus 4 bracket raised to 3 upon 5 into 3 म्हणजेच 15 plus c. डायरेक्ट सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आन्सर. ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n चा फॉर्म्युला वापरला आहे. 1 अपॉन a म्हणजेच x चा कोएफिशियंट 5 आणि ax प्लस बी रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1.
नेक्स्ट वन, इंटीग्रल 9 minus x by 2 bracket raised to 8 plus 4x plus 5 bracket cube into dx. Now see here, first of all, addition of two different functions to different brackets. दोन different brackets addition आहे, त्यामुळे integration separation possible आहे. So first of all, separating the integrals, 9 minus x upon 2 bracket raised to 8 into dx plus second function 4x plus 5 bracket raised to 3 into dx. दोन्ही ब्रॅकेट्सचं दोन्ही फंक्शन्सचं इंटिग्रेशन सेपरेट घेतलं. सेकंड फंक्शनचं किंवा सेकंड ब्रॅकेटचं इंटिग्रेशन कसं घेता येईल? ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n च्या फॉर्म्युल्यानुसार घेता येईल. म्हणजे आता पहिला जो मागचा प्रॉब्लेम होता त्याच मेथडने काय होईल, त्याचं इंटिग्रेशन 1/4 इंटू 4x प्लस 5 ब्रॅकेट रेस टू 4/4. सेकंड फंक्शन आधी यासाठी की तो फॉर्म्युला पण एकदा रिवाइज झाला, ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये यूज केलेला फॉर्म्युला आणि मेथड. x चा कोएफिशियंट आहे 4, टर्म ax प्लस बी च्या स्वरूपात आहे. ब्रॅकेट मधली जी टर्म आहे ती ax प्लस बी च्या स्वरूपात आहे, त्यामुळे आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो डायरेक्टली. x चा कोएफिशियंट आहे 4, त्याने आधी डिवाइड केला 1/4 आणि पुन्हा ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n प्लस 1. n प्लस 1 म्हणजे 3 प्लस 1 4, 3 प्लस 1 4. हे झालं सेकंड ब्रॅकेटचं. आता फर्स्ट ब्रॅकेटचं काय करायचं हे महत्वाचं. हाऊ टू इंटिग्रेट नाव द फर्स्ट ब्रॅकेट. याला आपण दोन प्रकारे देऊ शकतो. एक म्हणजे आधी या ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करायचं. तो डिनॉमिनेटर 2 सेपरेट होईल 2 रेस टू 8 आणि मग इंटिग्रेशन घेता येईल, पण त्याची आवश्यकता नाहीये. या ब्रॅकेटमध्ये x चा स्क्वेअर, x चा क्यूब वगैरे अशी टर्म आहे का? म्हणजे x ची डिग्री 1च आहे. मायनस x/2 म्हणजेच इथे x चा कोएफिशियंट -1/2 आहे. x चा कोएफिशियंट काय आणि b म्हणजेच हा सेपरेट कॉन्स्टंट, तो काय +9. म्हणजे ही पण टर्म ax प्लस बी च्या स्वरूपातच आहे. फक्त त्यामधला a कोणता आणि b कोणता हे आपल्याला प्रॉपरली आयडेंटिफाय होणं आवश्यक आहे. टर्म इज अगेन इन द फॉर्म ax प्लस बी. टर्म व्हेरीफाय कशी करायची? आधी पाहायचं x ची डिग्री किती आहे, x चा घातांक किती आहे. x चा घातांक 1च असणं आवश्यक आहे. या ठिकाणी x चा इंडेक्स 1 आहे. x चा कोएफिशियंट काय -1/2, तो असतो a. आणि दुसरी एक टर्म आणखी आहे, त्याला पुन्हा आणखी व्हेरिएबल कोणी मल्टिप्लाय आहे का? तो फक्त 9 हा कॉन्स्टंट आहे, तो झाला b. यालाच आपण -1/2x + 9 असंही लिहू शकतो. तसं लिहिण्याची गरज नाही, आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचे a कोणता आहे आणि b कोणता आहे.
ए ची व्हॅल्यू काय यामध्ये -1/2. ए म्हणजेच x चा कोएफिशियंट आणि बी ची व्हॅल्यू 9. फॉर्म्युला हाच जो आपण पुढच्या सेकंड इंटिग्रेशनसाठी वापरलाय किंवा आता या आधी सोडलेल्या प्रॉब्लेम मध्ये वापरलाय. ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n चं इंटिग्रेशन. ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n चं इंटिग्रेशन काय 1/a ax प्लस बी रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. या पहिल्या इंटिग्रेशन मध्ये x चा कोएफिशियंट म्हणजे a काय -1/2. आपण काय करत असतो 1/a म्हणजेच 1/-1/2 1/a. a ची किंमत काय इथे -1/2 इंटू 9 - x/2 ब्रॅकेट रेस टू 8 + 1 अपॉन 8 + 1 हे आपण लिहू या ठिकाणी, कारण पुन्हा 9 म्हणलं की नेमकं तो 9 कशामुळे आलाय. आपण काय करतो बरेच जण प्रॉब्लेम वरून कन्सेप्ट डेव्हलप करतो. पुढच्या ब्रॅकेटमध्ये आता इथे x चा कोएफिशियंट 4 आलाय. कोइन्सिडेंटली इथे पण इंडेक्सला 4 येतोय, इथे पण इंडेक्सला 4 येतोय. इथे पुन्हा इथे 9 आहे, पुन्हा इंडेक्सला 9 येतोय, डिनॉमिनेटरला पण 9 येतोय. वेगळा फॉर्म्युला आपल्या मनात एक आणखी नवीन शोध लागतो आणि तयार होऊन जातो. त्यामुळं केअरफुल. 1/-1/2 आहे. -2 हा डिनॉमिनेटरचा 2 आहे तो निमंटला येईल. -2 इंटू 9 - x/2 ब्रॅकेट रेस टू 8 + 1 म्हणजे 9 अपॉन 9 प्लस 4x + 5 ब्रॅकेट रेस टू 4 अपॉन हे 4 × 4 16 प्लस c. आणि शेवटी फक्त याला आपण -2/9 लिहू शकतो किंवा हा इथेच फक्त इंडेक्स इन्क्रीज केला तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट वन. वन अपॉन 6x - 5 ब्रॅकेट रेस टू 4 मायनस 1 अपॉन 8 - 3x ब्रॅकेट रेस टू 9 into dx.
how to evaluate this integral now? काय करायला लागेल? इंटिग्रेशन तर सेपरेट घ्यावंच लागेल आणि ब्रॅकेट्स न्यूमरेटरला घेता येतील, कारण ब्रॅकेट मध्ये फक्त x ची टर्म ax प्लस बी या स्वरूपात आहे. त्यामुळे ax प्लस बी रेस टू n चा फॉर्म्युला आपण वापरू शकतो, पण हे ब्रॅकेट डिनॉमिनेटरला आहे. जर ब्रॅकेटला कुठला इंडेक्स नसता, म्हणजे रेस टू 4 किंवा रेस टू 9 नसेल, तर 1 अपॉन ax प्लस बी चा डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1 अपॉन a इंटू लॉग ऑफ ax प्लस बी. पण यात ब्रॅकेट रेस टू 4 आणि ब्रॅकेट रेस टू 9 आहेत. या टर्म आधी न्यूमरेटरला घ्या. दॅट इज इंटिग्रल 6x minus 5 bracket raised to minus 4 minus 8 minus 3x bracket raised to minus 9 into dx. दोन्ही टर्म मध्ये दोन्ही ब्रॅकेट मध्ये सबट्रॅक्शन आणि इंटिग्रेशन सेपरेट होणार असेल, आपण डायरेक्ट पण सेपरेट इंटिग्रेशन लिहू शकतो. पहिल्या ब्रॅकेट साठी पुन्हा तोच फॉर्म्युला ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n चा ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n इक्वल टू 1 अपॉन ax प्लस बी रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. पण केअरफुली यूज करा फॉर्म्युला इथे, आणि सिम्प्लिफिकेशन महत्वाचं, कारण मायनस ची संख्या भरपूर आहे इथे. 6x minus 5 bracket raised to minus 4 1 upon a म्हणजे x चा कोएफिशियंट 1 upon 6. आधी x च्या कोएफिशियंटने डिवाइड करायचं आहे 1 upon a. नंतर ax plus b म्हणजे 6x minus 5 ब्रॅकेट रेस टू n plus 1 म्हणजे minus 4 plus 1 upon minus 4 plus 1. मायनस हा मधला मायनस. आता या ठिकाणी x चा कोएफिशियंट काय? x चा कोएफिशियंट मायनस 3. आपण बऱ्याच वेळा काय करतो, काही मध्ये पहिली टर्म घेतो, म्हणजे 1 अपॉन 8 वगैरे. x चा कोएफिशियंट महत्वाचा आहे. टर्म पहिल्यांदा आहे किंवा दुसऱ्यांदा हे इम्पॉर्टंट आहे. x चा कोएफिशियंट 1 अपॉन x चा कोएफिशियंट आहे मायनस 3 इंटू 8 मायनस 3x ब्रॅकेट रेस टू minus 9 plus 1 upon minus 9 plus 1. शेवटी कॉन्स्टंट c इक्वल टू 1 upon 6 into 6x minus 5 bracket raised to minus 3 upon minus 4 plus 1 म्हणजेच minus 3 मायनस इंटू मायनस प्लस प्लस इंटू, ठीक आहे ती टर्म आपण सध्या नंतर. मायनस इंटू मायनस 1/3 होईल प्लस 1/3 इंटू 8 minus 3x ब्रॅकेट रेस टू minus 8 upon minus 8 प्लस c. हे प्लस इंटू मायनस होणार आहे टर्म मायनस 6x minus 5 ब्रॅकेट रेस टू minus 3 अपॉन 6 इंटू 3 म्हणजेच 18. पुन्हा प्लस इंटू मायनस म्हणजेच मायनस 8 minus 3x ब्रॅकेट रेस टू minus 8 अपॉन 24 प्लस c. आणि आता यामध्ये ॲज इट इज ठेवला तरी चालेल, किंवा हे ब्रॅकेट जे आहेत ते पुन्हा क्वेश्चन मधल्यासारखेच डिनॉमिनेटरला घेऊन इंडेक्स आपण त्याचे पॉझिटिव्ह कन्वर्ट करू शकतो.
किंवा इथपर्यंत ठेवलं आन्सर तरी सफिशियंट असेल. इक्वल टू मायनस ब्रॅकेट पूर्ण डिनॉमिनेटर राहील 1/18 इंटू 6x minus 5 bracket cube minus 1/24 into 8 minus 3x bracket raised to 8 plus c.